नमस्कार मित्रांनो, मी विकी देशेट्टीवार. तुम्ही पाहता न्यूज महानायक. आज आपल्यासमोर आहेत वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 डॉक्टर श्रीमती वैशाली एच सातुरवार. तर आता सध्या सीझन चालू आहे रोगचा, संसर्गजन्य रोग. तर त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे, उपचार सांगणार आहे आणि आपण कशी काळजी घ्यावी मुलांची, घरच्या सदस्यांची, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. उपजिल्हा रुग्णालय पांढरकोडा येथे सध्या बाह्य रुग्ण विभागात आणि आंतररुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे आणि आपण बघतो आहे की परिसरात आणि आपल्या घरात सगळीकडे पावसाळा सुरू झाल्यापासून आजारपणाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. अशा परिस्थितीत आपण आजारी पडू नये याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. वाढत्या तापाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या कालावधीमध्ये शक्यतो डेंग्यू, मलेरिया यासारखे डासांपासून डास चावल्यामुळे जे आजार उद्भवतात अशा आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे असे आजार होऊ नये यासाठी प्रतिबंध कसा करता येईल याची काळजी नागरिकाने घेणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाने आपल्या घराचा आणि घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घरातली पाण्याची भांडे आठवड्यातून एकदा पूर्णपणे खाली करून उघडी मारून ठेवावी आणि एक दिवस कोरडा दिवस पाळावा. एखाद्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल तर तिथे आमचे आरोग्य विभागाचे वर्कर आणि नगर परिषदेचे वर्कर हे जे सर्वेक्षणासाठी आपल्या घरी येत आहेत, तर ते टॅम्युफॉससारखं लिक्विड आपल्या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची अंडी वाढू नये आणि डास तयार होऊ नये यासाठी ते लिक्विड टाकायला येतात. त्यांना आपण सहकार्य करणं अपेक्षित आहे. आणि सर्वांनी या काळातलं पाणी दूषित असतात आणि पाण्यामुळे होणारी रोगराई ही जास्त उद्भवते. त्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी सगळ्यांनी एकतर फिल्टरचे किंवा पाणी उकळून पिणे हे अत्यावश्यक आहे. आणि जेवण करताना शौचास जाऊन आल्यावर प्रत्येकाने हँडवॉशिंग करणे हे अत्यावश्यक आहे. अशी सर्वांनी स्वतःची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर निश्चितच या रोगराईस प्रतिबंध करण्यास आपण मदत करू शकू, असे मी आरोग्य विभागातर्फे आपल्याला आवाहन करते. मॅडम, सध्याच्या परिस्थितीमध्ये आज मी हॉस्पिटलला आलो आहे, तर पेशंट भरपूरच वाढले, त्याच्यात लहान मुलांची संख्या पण वाढली. हो, तर नेमकं सध्या व्हायरल कशाचं चालू आहे? सध्या लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त तापांचे रुग्ण आणि काही लहान मुलं हे अतिसाराचे, म्हणजे त्यांना लूज मोशन आणि वॉमिटिंग असे रुग्ण आढळत आहे. मग आता या ज्या बिमाऱ्या आहे लागल्या, तर नेमकं म्हणजे कशामुळे वाढलं? तर ही जास्त बिमारी ही पावसाचं पाणी आल्यापासून ही रोगराई वाढते. काही आजार हे वातावरणातल्या बदलामुळे, लहान मुलांचं शरीर जे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे वातावरण बदलामुळे त्यांना सर्दी, खोकला, ताप ह्यासारखे व्हायरल इन्फेक्शनचे आजार उद्भवतात आणि अशा रुग्णांची संख्या सध्या वाढलेली दिसत आहे. मॅडम, या रोगाला आपण ओळखायचं कसं? त्याचे रोगाचे लक्षणं काय आहे? छोट्या मुलांना, लहान मुलांना ताप येतो, सर्दी होते, खोकला होते. ही समजा सुरुवातीचीच लक्षणं आढळली आणि लगेच आपण नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार केला तर पुढील होणारे धोके, जसे निमोनिया असो, त्यांना श्वास घेण्यास त्रास होणं, म्हणजे जेणेकरून त्यांना भरती होण्याची वेळ उद्भवणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक आईवडिलांनी घेणे आवश्यक आहे. वेळीच उपचार केल्यास आपण आजाराचं नियंत्रण करू शकतो. मॅडम, आता ज्या साथ चालू आहे, आता साथमध्ये असं एक म्हणणं आहे की याचा इलाज गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच खूप छान होतो. त्याचं नेमकं कारण काय? जे औषधी येतात ते जसं साथीवर पूर्ण प्रोडक्शन होतं का त्याच्याबद्दल माहिती? साथीवर होणारी, साथीचे जे आजार आहेत त्यांच्यावर उपचार करणारी औषधी सर्व ह्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्कपणे उपलब्ध आहेत आणि सर्व रक्त चाचण्या आपल्याकडे इथे उपलब्ध आहे. इव्हन डेंग्यू टेस्ट पण आपल्याकडे रॅपिड टेस्ट उपलब्ध आहे आणि एलायझा टेस्टसाठी पण आपण यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इथे ब्लड संकलित करून तपासणीसाठी पाठवत असतो. तरी सर्व रुग्णांनी ह्या निःशुल्क सेवेचा लाभ घेऊन त्यांच्या आजारावर नियंत्रण करावे अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद मॅडम. आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन मॅडम सातुरवार मॅडम दिलेले आहेत. तरी
मॅडमनी सांगल्यानुसार जे वाढत्या बिमाऱ्या आहे, संसर्ग रोग आहे, त्याच्यावर आपण म्हणजे हा व्हिडिओ पाहावा आणि काळजी घ्यावं. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही पाहत राहा न्यूज महानायक.